चला तर मैत्रिणींनो, आज ना मस्तपैकी मी एकादशीसाठी दशमीची थाली बनवणार आहे। त्याच्यासाठी मी वरीचे तांदूळ ना साफ स्वच्छ करून धुवून एका साईडला ठेवलेले आहेत। आता मी उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी फक्त जिरा, मिरची आणि अद्रकची मस्तपैकी फोडणी घातलेली आहे। त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे घातलेले आहेत आणि एक मीठ घातल्याच्यानंतर झाकण मारून ठेवलेलं आहे। एक 5 मिनिटाच्या नंतर ह्याच्यामध्ये मी खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आणि ह्याच्यामध्ये कोणाला कोथिंबीर जर आवडत असेल किंवा चालत असेल त्यांनी घालावी, मी घातलेली नाही आहे। भाजी काढून ठेवल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी ना शेंगदाण्याची आमटी करणार आहे। त्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत, खोबरं घेतलं, मिरची आणि परत किसलेला अद्रक घातलं, अर्धा बटाटा घातला उकडलेला, चांगलं तेलात परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये फक्त तिखट मिरची असते ना आपली तिखट मिरची, मसाला नाही, त्याची पावडर मी ह्याच्यात घातलेली आहे फोडणीसाठी आणि जे वाटलेलं वाटण होतं ते घातलं फोडणीला। उकळी आल्याच्या नंतर मी चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आमटी उतरवून घेतलेली आहे। आता वरीचा भात बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये तेलामध्ये थोडंसं जिरं घातलं आणि वरीच्या तांदळाला फोडणी दिलेली आहे। मस्तपैकी भात माझा शिजल्याच्या नंतर इथे मी ताट भरून घेतलेलं आहे, जसं वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची मस्तपैकी सफेद भाजी आणि इथे मी तोंडी लावायला काकडी घेतलेल्या आणि आंब्याचे पीसेस करून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती मस्तपैकी तुपाची धार घातलेली आहे। जर ही एकादशीच्या दशमीची थाली तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।